नमस्ते, मी आदेश आणि आज आहे 8 मार्च म्हणजे महाशिवरात्री. म्हणून मी चाललोय आज बोरगिरी ते भीमाशंकर. पण हा एक जंगल ट्रेक आहे. म्हणून सकाळी 6 वाजता उठलो आणि पोहोचलो मित्राच्या घरी. मग काय, मी आणि माझा मित्र विलास आम्ही दोघं निघालो बाईकवर. 3 ते 4 तास प्रवास करून आम्ही पोहोचलो बोरगिरी गावात. तिथं पोहोचलो आम्हाला समजलं की त्या ठिकाणी आज जत्रा आहे. मग जत्रेमध्ये फिरून आम्ही निघालो बोरगिरीकडे. 10 मिनिटाचा छोटा ट्रेक करून आम्ही पोहोचलो वैभव मातेच्या मंदिरासमोर. मंदिराच्या समोर एक छोटंसं पाण्याचं टाक आहे. आणि मंदिराच्या आत गर्भगृहामध्ये अतिशय थंड असे पाणी आणि त्या पाण्यात छोटे छोटे मासे. त्यानंतर मंदिराच्या शेजारीच एक महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराच्या सभागृहामध्ये 1100 वर्ष जुने कातळामध्ये कोरलेले 3 शिल्प आहेत. पहिले कमलाचे फूल, दुसरे एक शिवलिंग आणि तिसरे म्हणजे नंदी. त्यानंतर आम्ही निघालो गुप्त भीमाशंकरकडे. गुप्त भीमाशंकरकडे जात असताना वाटेच्या एका पठार भागावर दगडांवर दगड रचून रॉक पेलेसिंग केलेले दिसून येते. मग काय, मी पण माझी कलाकुसर दाखवायला चालू केली. जवळपास 15 मजली माडी उभी केली. आणि निघालो पुढच्या प्रवासाला. त्यानंतर 6 किलोमीटरचा जंगल ट्रेक करून आम्ही पोहोचलो गुप्त भीमाशंकरला. गुप्त भीमाशंकर पौराणिक कथेनुसार भीमा नदीचा उगम ज्योतिर्लिंगात झाला आहे, परंतु ते तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रकटते. भीमा नदीची एकूण लांबी 860 किलोमीटर आहे. त्यातून ती महाराष्ट्रात 451 किलोमीटर वाहते. आणि भीमा नदी कृष्णा नदीची उपनदी देखील आहे. ही नदी खेड तालुक्यातून पुणे शहराच्या भीमा कोरेगावातून दौंड आणि पंढरपूरला जाते. पण पंढरपुरात गेल्यावर ती चंद्रकोरप्रमाणे आकार घेते, म्हणून तिला पंढरपुरात चंद्रभागा म्हणून बोलले जाते. तेव्हा ती कर्नाटक राज्यात कडलूर गावात कृष्णा आणि भीमा नदीचा संगम होतो.
त्यानंतर आम्ही निघालो भीमाशंकरकडे. मंदिराकडे जात असताना आम्हाला एक दिंडी भेटली. मग काय, दिंडीमध्ये महादेवच्या गर्जना करत आम्ही पोहोचलो मंदिराच्या मागच्या भागात. भीमाशंकर हे भारतातील 6वे ज्योतिर्लिंग आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात भीमाशंकर अभयारण्य, त्यात हे भीमाशंकर मंदिर आहे. त्यानंतर आज महाशिवरात्र आहे म्हणून प्रचंड प्रमाणात गर्दी आहे. म्हणून मंदिराच्या बाहेर दुपारी 3ची आरती करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला.